Headlines, प्रायोजक सोफा फैक्ट्री, द कंप्लीट लिविंग सॉल्यूशंस अंडर वन रूफ. कसबा चिंचवड पोटनिवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना भवनात महत्त्वपूर्ण बैठक. तर पुण्यात चिंचवडच्या जागेबाबत चंद्रकांत पाटलांची ही बैठक. बारावीच्या परीक्षांमुळे पिंपरी चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणूक मतदानाची तारीख बदलली. आता 27 ऐवजी 26 फेब्रुवारी रोजी होणार मतदान. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार रमेश बोरनारे आणि पोलिसांमध्ये हुज्जत. गाडी अडवल्यानं झाला वाद. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीपूर्वी ठिणगी. $100 कोटी कथित वसुली प्रकरणी अटकेत असलेल्या संजीव पालांडेंना मोठा दिलासा. मुंबई उच्च न्यायालयातून केला जामीन मंजूर. दौंड तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा नदी पात्रात सापडलेल्या एकाच कुटुंबातील मृतदेहांचं उकललं गूढ. पोलिसांनी केली 5 जणांना अटक. नंदुरबारमध्ये युरोपियन कमिशननं दान दिलेल्या तरंगत्या दवाखान्याला मोठी गळती. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती बातमी. आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री रविशंकर यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचं इरोड जिल्ह्यातील सत्यमंगलम इथं आपत्कालीन लँडिंग. धुकं आणि खराब हवामानामुळे उतरवलं हेलिकॉप्टर. नालासोपाऱ्यात LED लाईट बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. पुण्यामध्ये उरुळी कांचनमध्ये इंस्टाग्रामवर ठेवलेल्या स्टेटसवरून कॉलेजच्या 2 गटात हाणामारी. पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अभिनेता अक्षय कुमारनं शिर्डीत जाऊन घेतलं साईबाबांचं दर्शन. साईबाबांचे घेतले मनोभावे आशीर्वाद.